हे धरे पोरा निवड झालेले सन्माननीय ज्ञानेश्वर अण्णा कोळेकर यांचाही सत्कार या ठिकाणी आमदार उद्योग बघायला लागले. हे कोण आहे अक्षयकडे एक काम करतील धराय कोण आहे ना चालू झाले आता व्यवस्थित विजय गोरड नाही बापूकडे बघा सगळ्या पोराकडे जाऊ फुगणे जाऊ सगळे चांगल्या पद्धतीने खेळा आणि नाव लौकिक मिळालं तर हे एमपीएससी करून पीएसआय झाले पण तुम्ही डायरेक्ट डीवायएसपी होताय. तशी गव्हर्नमेंटला सोय करून ठेवलेली आहे त्या दृष्टीनं तुम्हाला या दृष्टीनं आव्हान आहे. ठाणे उपमहापौर केसरी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सहभाग इंडियन नॅशनल 5वा राज्यस्तरीय ग्रीको रोमन स्पर्धा सुवर्ण तानाजी सोपान वेलकर पहलवान सतीश जगन्नाथ मुड़े पहलवान सतीश जगन्नाथ मुड़े वीडियो चालू सतीश मुड़े विक्रम गड़के सुनील शिंदे पाहत आहे. सुनील शिंदे पाहत आहे. माझं
योगापासून मी पहिलवान मंडळी लक्ष द्या. हिंदकेसरी दीनानाथ सिंह नाव ऐकून आहे ना? ऐका, या दीनानाथ सिंहांचं म्हणणं असं आहे, पहिलवानाला मातीत रगडावं लागतं तेव्हा त्याला यश मिळतं. हे रगडणं मातीत किंवा मॅटवर हे आपण सातत्यानं चालू ठेवा, निष्ठेनं या तालमीत राहा. आमचा अनुभव असा आहे, तुम्हाला जरा पक्क फुटली कधी उडून जात आहे ते पुन्हा इकडे फिरकत सुद्धा नाही. या तालुक्याचा, या मातीचा, आपल्या आई वडिलांचा आणि आपल्या वस्तादांचा मान ठेवणं आणि त्यांचा नावलौकिक वाटणं हे आपलं कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून त्या दृष्टीनं आपण वर्तन करावं अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. सूरज राजेंद्र देशमुख युवा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा तृतीय. सूरज राजेंद्र देशमुख एक तासाचा व्हिडिओ काढायचा. 1 तास पहिलवान तुषार अनिल माने 15 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा मेरठ येथे चतुर्थ क्रमांक पटकावला. पहिलवान गणेश अंकुर विरकर विभागामध्ये प्रथम आणि राज्यसभा. पहिलवान गणेश अंकुश विरकर व्यवस्थित जाम खाली दोन
त्यानंतर कोण बोलणार? अरे एक मिनिट. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी स्वागत करतो आणि सन्माननीय मच्छिंद्र खरात यांना आपले विचार व्यक्त करावे अशी त्यांना विनंती. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आमचे सरकारी ॲडव्होकेट राम आणि साहेब, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी बाळासाहेब पाटील, आटपाडी तालुक्याचे जे नेते, आमचे जुन्या काळाचे सहकारी शिवाजी तात्या पाटील कार्यवाह सर, तालुका पकडेचे अध्यक्ष योगीराम पाटील सर, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर खर्चे, आमचे चव्हाण सर, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील काही पालक, उपस्थित पत्रकार, या ठिकाणचे नेते मंडळी आणि त्यांनी सर्व घडवलं ते पत्रे बंधू बसतात आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व परिवार बंधू, खरोखर मी या परिसरात आम्ही बद्दल ऐकून होतो, आम्ही सुद्धा बऱ्याच तारीख परंतु आज प्रत्यक्षात आपण त्यामुळे योग आला आणि आमचे ग्रामपंचायतचे रघुनाथदार यांनी बऱ्याच वेळा येण्याचा आग्रह केला. त्यांचा या ठिकाणी एकदा साथीला हे करूया. परवा संस्थानाची भेट झाल्यानंतर त्यांनी आग्रह केला या, आणि सगळं पाहिल्यानंतर खरोखर एक चांगलं त्याचा उपक्रम आपल्या वस्तादांनी सुरू केला, त्याला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. ज्यावेळेला एक 10-20 वर्षापूर्वी प्रत्येक गावोगावी तालम्या असायच्या आणि तिथं मुलं सराव करायचे आणि आमदार निधीतून सुद्धा कुठला आमदार गेले तर आम्हाला व्यायामशाळा तालीम पाहिजे अशी मागणी. परंतु काळाच्या ओघात हळूहळू गावगाच्या तालमी ही नामशेष व्हायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पटरी बंधूंनी या आटपाडीसारख्या आपल्या दुर्गम भागामध्ये, आपला दुर्गम भाग आहे, आपल्याला अजून काय टेंबूचं पाणी आपल्या काय शेतात आलेलं नाही, अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी येऊन व्यायाम सराव करून चांगल्या पद्धतीच्या कुस्तीमध्ये उतरले आणि बघितल्यानंतर खरोखर समाधान वाटतं. आता त्या ठिकाणी सत्कार झाला तर आमच्या गावचा मुलगा अतिशय गरीब परिस्थिती चालवली, परंतु आज राज्य लेवलला त्या प्रदेश बसतानाच्या मुळे त्याचं नाव केलं आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यानं कुस्ती केलं आणि तिथं सत्कार केले. ती नावं ऐकल्यानंतर मला इथं बरोबर पेपरला वाचले नाव आहे. आता तुमच्या तानाने घेतलं ती कुस्ती बरेच वेळा आम्ही करतो. मी जे आमच्या सुधारणा विचारलं आणि म्हटलं हा कुठला आहे कारण मला वाटतं महाराष्ट्र केसरी ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं खूप त्याच्यामध्ये नाव आलं होतं. अशी पोरं तयार करण्याची क्रिया खरोखर बंदरी वाचताना केलेली आहे आणि त्या ठिकाणी चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे ही सगळं करत असताना आजच्या ह्या महागाईच्या किंवा ज्या असल्या परिस्थितीमध्ये जरी आपल्याला बरं दिसत असलं तरी आर्थिक सुद्धा फार मोठं हे आहे. तर मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, आमच्या गावची मुलं आहेत, आम्ही आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आमची बैठक असते त्यामध्ये निश्चितपणानं असतात त्या तुम्हाला सहकार्य करण्याचा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यानंतर बडरे असतात नामदेव बडरे
राष्ट्रपती शिवछत्रपती पुरस्कार विजेते असतात आपल्याला मार्गदर्शन करतात. आज आपल्या विराममान कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागील वर्षी ज्या मुलांनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी पदकं मिळवली या मुलांचा सत्कार सोहळा आज आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आदरणीय ज्येष्ठ असे प्रमुख पाहुणे आपल्याला लागलेले ॲडव्होकेट राम आर्य रुग्णर साहेब, विधान परिषदेचे आमदार, तसेच आटपाडी तालुक्यातील आटपाडीचे माजी सरपंच असे शिवाजीदादा पाटील, आपले देव पाटील सर आणि काळेबाग सर, तसेच अनिल शेठ साहेबांच्याबरोबर आलेले सहकारी देवकर साहेब, डॉक्टर गर्जे सर आणि अर्जुन सर, दुधाळ, लेंगरे आणि तुम्ही सर्व परिवार मित्र. मी कुस्ती खेळलो 20 वर्ष पहिल्यांदा. आमचे आई गरीब होते, आई वडील मुंबईला माझ्याकडे होते. त्याच्यानंतर घरी 30-40 लोकांनी खाणं असायचं. त्याच्यातून आम्ही दोघं भावांची मुली व्हायची. माझं गाव निंबवडे, प्रॉपर गाव निंबवडे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आई वडील होते, गावाला एक होती ती विकली आणि आम्हाला पहिला केलं त्यांनी पाठवलं आई वडील. त्याच्यानंतर आम्ही आटपाडीमध्ये 20 वर्षापूर्वी इथं आलो. डोक्यात काय नव्हतं, तालीम वगैरे बांधायची. मी मुंबईला नोकरीला, भाऊ पण मराठीमध्ये नोकरीला होतो, वडिलांच्या जागेवरती. कुस्ती खेळत असताना मी 12 वेळा नॅशनल मेडलिस्ट आहे, राज्याला 12 वेळा आहे. माझा सर्व आहे, वडिलांमध्ये माझा 4था क्रमांक आहे. आणि महाराष्ट्राच्या 2 महिन्यांनी महिन्याला कुस्ती खेळायला येते. मी जरी इथून इंडिया टीमला जायचो, पण कुस्ती आणि आज त्यांचे आधार, त्यांचं सहकार्याने आज हे सगळं करते. मी रेल्वेमध्ये नोकरीला आहे मुंबईमध्ये. भाव माझा तो पण होता, पण त्याच्या काम सुरुवात केली त्याचं संपूर्ण श्रेय हे जे बसलेले आहेत जे चव्हाण सर यांना. असेच एक दिवशी भेटले, आता तुमच्या कुस्त्या बघायसाठी आम्ही कुठे यायची कुस्ती आहे म्हटलेली. आम्ही ते म्हणलं की हे आणि विष्णुपंत पाटील दोघे कुठे येणार. ते आमचे लग्न झाले नव्याण्णवला. त्याच्यानंतर एक दिवशी भेटलं, म्हणजे पैलवानाचा पुढं काय, आम्ही कुठे कुस्त्या बघायला या तालुक्यात तुम्ही काय करू शकत असं कुस्तीसाठी तर तुम्ही लोक भाऊ आहे. त्यांनी आमच्या पुढे असं प्रश्न टाकले दोघांनी आम्ही. आणि 13 वर्षी आम्हाला त्यांनी आज इथे बरोबर आधार दिला. 13 वर्षी निवृत्ती काका सूर्यवंशी त्यांनी फार मोठा आधार दिला. त्यांनी हे जो हार बांधलाय त्याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सुरुवातीला बांधून दिला, जागा करून दिली. आणि प्रत्येक कामात, प्रत्येक आड्या अडचणीत आम्हाला त्यांच्या माध्यमातून आमचे मराठी केसरीपर्यंत अनेक महाराष्ट्रामध्ये चांगले मंडळ आम्ही घडवले. आमच्या रवींद्र गायकवाड, विजय चौधरी सारख्या मलाला त्यांनी 3 बारे हरवलेले आहे.
बाकीच्या गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत. सिनियर नॅशनल मध्ये ते मिळालं जातं. दुसरा अप्पा सरकर, त्याला मुंबईमध्ये पोलीस मध्ये सर्व्हिस करतो. तिसरा मारुती जाधव आटपाडीला. अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेनं स्थापन केलं. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्या पैलवान जो गोरगरीब ज्याला कोणाला इंजुरी झाली किंवा काय झालं त्यांना ते सहकार्य करतो. त्यांचे ऑपरेशन वगैरे करून देतो. असे अनेक मल्ल आणि इतिहास घडवला तो आमचा प्रकाश कोळेकर आणि बापू कोळेकर. नॅशनलला 3 वेळा प्रकाश गोल्ड मेडल आहे. 3 वेळा इंटरनॅशनल झाला. 2014 साली ज्याने चीन नानजिंगला युथ ऑलिम्पिक गेम झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला कुस्तीगीर प्रकाश कोळेकरचं असं ठरलेलं आहे. युथ ऑलिम्पिक गेम मध्ये गेल्या वर्षी बापू कोळेकरने एशियाला मेडल दिलं. आणि त्याच्यानंतर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं सत्काराचा समारंभ वगैरे झाला इथं झाला, त्याच्या गावात झाला आणि आजूबाजूच्या गावात चालू असताना त्यांच्यावरती वाईट घटना घडली. त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि पुढे तरी ट्रायल होती वर्ल्ड चॅम्पियनशिपची. अशा 4थ्या दिवशी तो मुलगा घरातून बाहेर सोनीपत या ठिकाणी शिबिर असते ऑल इंडिया रेसलिंग फेडरेशनचं. तिथून प्रॅक्टिस घेतलं जातं. त्या ठिकाणी तिला कॅम्पसाठी तिथं जावं लागलं. त्याच्यानंतर तेवढं सगळं दुःख सहन करत प्रॅक्टिस करून त्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 4था क्रमांक मिळवला. अनेक तानाजी विरकर आहेत. सिनियर नॅशनलला गेल्या वर्षी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आणि उपमहाराष्ट्र केसरी की जाधव याच्यावर प्रेक्षणीय विजय मिळवला मुंबई महापौर केसरीमध्ये. असा तानाजी विरकर आहे. संदीप काशील आमचा पैलवान. ते असे अनेक पैलवान आहेत. सतीश मोडे आहेत. आता नवीन बऱ्यापैकी नवीन खूप आमची चांगली चालू आहे. इथं आम्ही सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास आम्ही प्रॅक्टिसला वेळ देतो. आमचे स्वप्न आहे आमच्या या ग्रामीण भागातला मल्ल ऑलिम्पिकचं पदक घ्यायचं एकच आमचं स्वप्न आमच्या गावाला. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आमचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. आणि आपल्या ग्रामीण भागातला आटपाडी तालुका आता या ठिकाणी फक्त सांगली जिल्ह्याचेच मल्ल नाही, माळशिरस तालुका आहे, सोलापूर जिल्ह्याचे मल्ल आहेत, सांगोल्यामधले आहेत, इकडं सातारा मान खटाव मधले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नांदेडची मुलं येत आहेत, वाशिमची मुलं येत आहेत. वाशिमचे 2 भाव आहेत नांदेडचे, कल्पेश जाधव आणि तुषार जाधव. त्यांना पण वडील नाहीत. दोन्ही राज्याला मेडलिस्ट आहे. गेल्या वर्षी त्या मुलाने एका नॅशनलला गोल्ड मेडल काढलं. असे अनेक मुलं आहेत. आणि आता आम्हाला या ठिकाणी सगळे मुलं या ठिकाणी आम्ही आता नुकताच चालू मध्येच एक NIS भारतीय खेळ प्राधिकरणाच्या माध्यमातून नॅशनल स्पोर्ट ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून खेळाडूंचे कोचेस तयार केले जातात. त्याला वर्षाचा एक डिप्लोमा आहे. त्या डिप्लोमामध्ये आपला पिलीवचा मल्ल चेतन जावळे त्यानं तो डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि त्यालाच आम्ही आता इथं कोच म्हणून ठेवलेला आहे. तर भविष्य काळामध्ये आम्हाला तुमची मदत लागेल त्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामध्ये कोच म्हणून त्याला नोकरी मिळावी या संदर्भामध्ये. तरी त्याचा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सत्कार राम केलेला आहे. चेतन जावळे यांचा सत्कार अर्जाप्पा चालते. चेतन जावळे
त्याचबरोबर राहून गेलेले संजय गुरु खराब सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. यांचाही सत्कार ज्यांनी आम्हाला बरोबरी वेळोवेळी सहकार्य केलं, आमच्यावरती मुलाप्रमाणे प्रेम केलं, असे जे आर चव्हाण सरांचा सत्कार आमदार साहेबांच्या हस्ते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमदार साहेब, आदरणीय आमदार साहेब, रुपनवर साहेब, नाते होते, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आम्हाला एक आमची मोठी आशा पल्लवित झालेली आहे. वीर हनुमान पक्षी केंद्र आटपाडी ही व्यायामशाळा आटपाडी इथे गेली 15 वर्ष आटपाडी सारख्या दुष्काळग्रस्त भागात कार्यरत असून आतापर्यंत आमचे व्यायामशाळेने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडूंनी पदके मिळवून आटपाडी तालुक्याचा नावलौकिक वाढवलेला आहे. आमचे वीर हनुमान पक्षी केंद्राचे संस्थापक अध्यक्ष नामदेव हे स्वतः शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित असून त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. प्रकाश कोळेकर यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू असून बापू कोळेकर यांनी आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. या खेळाडूंनी आटपाडीसारख्या दुष्काळी परिस्थितीवर मात करून आपली कामगिरी केली आहे. आमचे वीर हनुमान पक्षी केंद्राने या खेळाडूंना निर्माण करण्याचा हेतू व मानसातून आमचे पक्षी केंद्राला मॅट व हॉल सुविधा उपलब्ध करून द्यावे. यांच्या अंदाजित खर्च रक्कम रुपये 50 लाख असून तो आपले निधीतून आणि अन्य काही मार्गातून तो कसा द्यायचा हे आपण ठरवावं, परंतु एवढा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, पैलवानांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. राजराव देशमुख यांच्या वतीने आपण सत्कार होतोय यांनी स्वीकारावा. काढली असं फिरवून घेऊ का मग. यानंतर सन्माननीय अनिल पाटील आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतील. आपण शांत सांगायचं.
बस वीर हनुमान कला क्रीडा सेवाभावी सांस्कृतिक व व्यायाम मंडळ आज या ठिकाणी जे गतवर्षी मागच्या वर्षी जे या व्यायामशाळेतून पैलवान जे गुणवंत जे पैलवान घडले ज्यांनी पुरस्कार त्यांच्या कलेमधून त्यांच्या कुस्तीमधून जे काही कर्तव्य केलं जे काही काम केलं त्यांच्या उपस्थित असलेले आदरणीय रामहरी कृष्ण साहेब आमदार आदरणीय आमच्या आटपाडी गावचे माजी सरपंच शिवाजी तात्या आदरणीय DM पाटील सर आदरणीय काळीबाग सर आणि या व्यायामशाळेचे वस्ताद बद्रे वस्ताद कोणी बंधू या खरं या वस्तादांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या करा सर्वांनी. मी कधी जास्त बोलत नाही पण माझी इच्छा झाली आज बोलायची मनापासून कारण की परिस्थितीच अशी आहे आमदार साहेब होती या दोन बंधूंनी जेवढ्या कष्टातून ही व्यायामशाळा उभा केली आहे ना काही सांगू शकत नाही खूप कष्ट केलेले आहे आणि इथले जे मल्ल आहेत ते अतिशय गरीब घराणे बोलतात बाकीच्या मल्ल कोल्हापूर किंवा पुण्याच्या भागात मल्ल आहेत त्यांना अनेक त्यांना घडवणारे म्हणजे संस्था असतात त्यांना पैसे देणारे दुर्दैवाने इथले जे मला फार गरिबीतून येतात आमदार साहेब त्यांना घडवायचं म्हणजे झोप नाही त्यांना कुठेही कमी न पडता हे दोघं बंधू आज इंटरनॅशनलचे मल्ल घडवतात हे विचार करायची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आमदार साहेब तुम्हाला त्यांनी मगाशी एक गोष्ट उठवून दिली त्यांच्यातून महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत त्याची सुरुवातीची जी जडणघडण घडलेली आहे ना या इथल्या वस्तादांनी घडवलेली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा. उभा करण्यासाठी त्याची तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आमदार साहेब की तुम्ही आज किमान काहीतरी शब्द द्यावा असं आम्हाला आटपाडीकरांच्या वतीने वाटते. मी एक युवक आहे आटपाडीचा या आटपाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते कारण की ही जे कुस्ती केंद्र आहे अतिशय गरीब आहे अतिशय वरती तुम्ही जाऊ नका. मागच्या वर्षी तर मी मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा फार म्हणजे हे होतं तर ते त्यांचं चालू नसतं कोणाकडून 10,000 घे कोणाकडून 5,000 घे जे काय जमत ते पण चालूच आहे थांबलं कधीच नाही आणि दरवर्षी नवीन काहीतरी घडते. त्यांनी सांगितलं ते कोळकर बंधू इंटरनॅशनलला खेळतात. मी इथल्या दुष्काळी भागातील आपली तालीम आहे इथले आम्हाला अभिमान वाटतो. दुष्काळी भागातून आमचा एखादा मल्ल इंटरनॅशनलला खेळतो गोल्ड मेडल आणतात खूप अभिमान वाटतो. आणि किरण भगत सारखा यांनी सुरुवातीची जी जडणघडण घडवली किरण भगतची ते यांनी घडवलेली ही लाख मोलाचा विषय आहे. तर एबीपी माझावरती आपण पाहिलं असेल किरण भगतनी व्यक्त केलेलं आहे की माझं सुरुवातीचं जे प्रशिक्षण झालं ते आटपाडी आदरणीय या दोन बंधूंच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. तर मला एक आमदार साहेब खरंच सांगावं असं वाटतं की आज कृपया आपण या तालीमसाठी काही ना काही जे काय आपल्याच्यावर शक्य असेल किंवा जे काही जमेल ते किमान ह्या तालमीसाठी आपण जाहीर करावं असं मला वाटतं. ही नम्र विनंती करतो आणि मला यानंतर आदरणीय आमदार साहेब रुक्मर साहेब नाते पुते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यांचे करावाची सर्वांच्या वतीनं त्यांना मिळत. वीर हनुमान कला क्रीडा स्वयंसेवी सांस्कृतिक व्यायाम मंडळ
ठिकाणी आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सांगोला तालुक्याचे उपसभापती खरात साहेब, शिवाजीराव पाटील साहेब यांच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी.एल. पाटील साहेब, आबा सागर, जे.आर. चव्हाण सर, आताच भाषण केलेले देशमुख साहेब, आमच्यावर आलेले वाघोले साहेब, दादा पाटील साहेब, सर्वच ज्यांचं सत्कार झालेले डॉक्टर साहेब, सर्व गुरु साहेब, सर्व नगरसेवक, काळेगाव सर, आमचे जुने मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर बसलेल्या पत्रकार मित्र असतील तर पत्रकार मित्र, व्यासपीठावर सर्व मान्यवर नेते मंडळी आणि बघा, तालीम हे अनेक संपत्ती असते, त्याच्यापैकी शरीर संपत्ती ही एक महत्त्वाची संपत्ती. आपण जमिनीची संपत्ती, सोन्याची संपत्ती किंवा शिक्षणाची संपत्ती मिळवतो, पण शरीराची संपत्ती नसेल तर या सगळ्या संपत्त्या काय अर्थ नाही. म्हणजे कलेक्टर झाला, कुणीतरी बुद्धी मारली खराब तर त्या कलेक्टरला काय अर्थ आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे मंद तयार झाले पाहिजे. मुळात या तालीम काढण्यामधलं कष्ट, चालवण्यातल्या अडचणी त्या आम्हाला सगळंच नाही. कारण आमच्या तालुक्याच्या माळशेज तालुक्यातल्या तालमी कुठं नाही. काल काका पवारची पुण्याला तालीम ती पण मी बघून आलो की काका पवार आणि माझ्या हस्ते माळशेजच्या तालमीचं काम घटक झालं. देना देशमुख या केंद्र मोठं आहे. त्यामुळे माळशेजमध्येच आमच्या 6-7 तालमी अशा मोठ्या आहेत. आपलीला आहे, मुंगावला आहे, बऱ्याच गावामधून शिंदेवाडीला आहे. मोठ्या तालमी जवळजवळ गावगाव अशी मोठ्या तालमी बाहेर गाव खूप लांबची मुलं येऊन राहतात. त्यामुळे शेवटी मंडळी त्या तालमीला मोठं रोग आणि मग त्याचं बघून सगळ्यांनी ते केलं. त्यामुळे मोठी मोठी महिलांना सुद्धा मार्गदर्शन होतात. त्यामुळे मला ही सगळी कल्पना आणि म्हणून परवा काका पवार आणि काही वस्ताद मंडळांचं गावसाहेब मगर मुंगावचे किंवा आमचे देशमुख वस्ताद मार्गदर्शन सगळे माझ्याकडे आहे. मला तेव्हा आता ह्या व्यवसायाचं एक मोठं उद्योग असं आहे, त्याला पोरं येतात, त्यांच्या पैसे देतात किंवा खाद्य देतात, त्यांचं होतं. बाकीचंही सगळं चालतं, बघणारे येतात पुस्तकाला, ते इनाम देतात, तेही चालतं. पण जे वस्ताद आहे त्यांची कुठे अडचण आहे. वस्ताद कोण राहणार, त्याला एकतर पूर्ण वेळ हवं लागतं आणि त्याला घरची वस्ताद इकडं मुलांना शिकवतो म्हणून घरची बी दुर्लक्ष करतात, तर त्याला काहीतरी उत्पन्न साधन नाही. त्याने माझा विचार केला, मी त्यांना वचन दिले की येत्या अधिवेशनाच्या मी त्यांना अधिवेशन दिलं. जसं शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे असं विधेयक मी मांडलं. सरकार जवळजवळ ते मंजूर करण्याच्या 65 वर्षाचं वय ज्येष्ठ नागरिक कोणा समजायचं, 65 वय झाल्यानंतर तर ते मी कसं चुकीचं आहे ते सभागृहात पटवून दिलं आणि सरकारनं माझ्या विधेयकाचा सन्मान करून काल 60 वर्ष जी.आर. काढला. 60 वर्षांचा कुठेही 60 वर्ष झाले की ज्येष्ठ नागरिक म्हणून समजलं 65 वर्ष झाल्याची गरज नाही. 60 पासून पुढे जमीन जेव्हा तो ज्येष्ठ नागरिक म्हणून त्याला ह्या दिली पाहिजे. तसं वस्तादांना महाराष्ट्र सरकारने दरमहा अनुदान दिलं पाहिजे असं विधेयक मी मानणार आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली, त्यांना जर काही 10,000 रुपये
आम्हाला मिळालं तर महाग त्यांचा प्रश्न राहणार ते स्वतःचे कपडे स्वतःचं जेवण राहणार पूर्ण वेळ चालले दिसते घरच्यांनी समजा नाही त्याची घरी काहीच करत नाही सगळं तालमीतच वेळ देतात त्यामुळे घरचे थोडेसे हे असतात आणि म्हणून त्यांची सोय म्हणून तालमीमध्ये आता खूप आधुनिकता आहे जिमचं साहित्य आहे अजून आधुनिक पद्धती आहे शेगावमध्ये कॉलेजमध्ये त्यांना सर्वात जास्त मिळेल वोट मिळेल आपल्या देशामध्ये पूर्वी आपल्या देशाला एकही मिळत नव्हतं आता खूप मोठ्या प्रमाणात आहे आटपाडी गावामध्ये अशा प्रकारची तालीम सुरू केली होती सुद्धा शासनाचं ऑफिस आहे कुठल्याही राज्याच्या ऑफिसमध्ये राज्याची बांध असेल पण जनतेच्या कल्याणासाठीच ते असतं त्यामुळं कुणी बांधतं काय बांधतं हे महत्त्वाचं ज्यांनी बांधतं त्या पद्धतीवर तुझं नाव करत संस्थापक राहणारच आहे कुणी चावून तुम्हाला मदत केली तर पूर्ण कसलं भाषणात नेहमी येणारच ज्यांनी ज्यांनी मदत केली आयुष्यामध्ये हेच असतं की चांगल्या कामाला काही लोक विनाकारण विरोध करतात आणि मग तेही लोक लक्षात राहतात ज्यांनी चांगली मदत केली तेही लक्षात राहतात आणि म्हणून चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला चांगल्या कामामध्ये चांगली मदत करणं ही चांगली सुप्त शक्ती आहे ते आपण सगळ्यांनी जपली आणि म्हणून आजपर्यंत नाव लौकिक आहे ज्यांचं आता पुरस्कार दिला त्यांचं तर मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी पुढे आणखी चमक दाखवली पाहिजे थांबता कामा नाही आणि ज्यावेळी तुम्ही राष्ट्रीय लेवलवर कुठं जाल त्यावेळी मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्हाला जर शासकीय लेवलवर काय अडचण आली परवान्याची अडचण आली कशाची येऊ नये तुम्ही जर माझ्याकडे आला तर मी सुद्धा तुम्हाला सगळ्याला मदत करीन तेवढं मी सांगतो नाव कमवलं पाहिजे कधी कधी अपयश येईल अपयश घेतच असतं अपयश ही यशाची पायरी असते त्यामुळे अपयश आलेलाच माणूस फिरून पुन्हा विजय मिळवतो त्यामुळं तुम्हाला अपयश तर येणारच नाही तुम्ही सतत विजयीच व्हाल अशी आमची शुभेच्छा आशीर्वाद आहे पण समजा एखाद्या चुकून काय झालं किंवा एखाद्या चुकून निर्णय चुकीचा गेला तरी नाराज व्हायचं नाही आपण प्रयत्न करत राहा आणि ज्यावेळी मोठं व्हाल आयुष्यामध्ये पुन्हा पैलवानाचं कसं असतंय एकदा त्याला 2-4 कुस्त्या मारता येणार पुढे आणखी राष्ट्रीय स्तरावर गेलं तर शिवाजी पदक काय आता बघायला जसं मिळालं तसं तुम्हाला नाही त्यामुळे लोक नेहमी दोन वस्तात म्हणतात पैलवान म्हणतात समाजाला स्थान देतात तुमचं शरीर धड झाकत असल्यामुळे लोक तुमच्याकडे नादार लागत नाही पैलवान आहे त्याला कशाला आडवं बोलायचं जाऊ दे लोक पितात याचा वापर गोरगरिबाला संरक्षण देण्यासाठी आणि अत्याचार अन्याय पैलवान म्हणून बंदी करायचं नाही तो महिलावरला असेल गरीबावरला असेल कुठलाही असेल पैलवानाने नेहमी संरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे अन्याय अत्याचार करता कामा नये नाहीतर काही पोरं पैलवान होतात तालमीत जातात आणि मग दुसरे उद्योग सुरू होतात मग परिणाम होते म्हणून लोक ससा पैलवान घेतात आणि काही पैलवानांनी चुकीचं पण काम यापूर्वीचं काळात केल्यामुळं मग बदनामी चांगले पैलवान असा सारखा पैलवान शेवटपर्यंत शिकवत राहिला काका पवार आहे शिवाजी पुरस्कार विजेते बटरी बोलतोय गोवा बटरी इतर बोलत असतील किंवा दुसरे बटरी सर्व्हिसला असतील पण ते वाढतात आता राहता प्रश्न मी माझ्याकडनं मागणी केल्याचा आहे मी काय तर द्यावं अपेक्षा अशी जर शून्यातून कार्यक्रम असेल तर माझ्यासारखा माणूस मदतीला कधी आकर्षित घेत नाही तुमच्या माहितीसाठी पण याच्यामध्ये शासकीय अधिकारी ज्या अडचणी आणत आहेत त्या थोड्याशा आता आमच्या तालुक्यात तर बऱ्याच लागतात त्यामुळे जर मागणी आणि हे प्रॉब्लेम आमच्या तालुक्यात येतात तेच तुम्हाला मी माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की तुमचा हा ट्रस्ट आहे आता ट्रस्टला आमदार फंड रक्कम देता येते का हे तुम्ही घ्यायला विचारलं पाहिजे जिल्हाधिकारी
25-15 देण्याचा अधिकार आहे तर ते आमदारचं पत्र टाकतात ते पत्र आम्ही देऊ ते ग्रामीण विकास मंत्री देतात मी उद्या पोटे माझं भाग उद्या तुम्ही आला तर तुम्ही आलं पाहिजे मला भेटलं पाहिजे पुरावा केला पाहिजे आता एकदा सांगितलं पुन्हा वर्षामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं आता मी काय कारखान जमीन जोडलं पाहिजे ह्या गोष्टी करत नाही तर 2 वर्षापूर्वी कार्यक्रमात घेतला होता ते आताच तुम्हाला सांग तुम्ही मला पुन्हा विचारणार 2 वर्षापूर्वी कार्यक्रम घेतला होता आम्हाला काही पैसे आले नाही पैसे असे येत पैसे 5 लाख येतात 10 लाख येतात त्यासाठी ढकलून सुद्धा आणायला लागतं पैसा नाही 6 वर्षांनी मी तू जाऊ असं काहीतरी फार दुसरा पैसा उठला तुमच्याकडे आला असं होत नाही ढकलं तर आणावं लागतो नियोजन मग इरिगेशनचं येणार मग जिल्हा परिषदचं येणार मग इंजिनियर करणार त्यांच्या आता एवढा मोठा 50 लाख तर एका युनिटला आमदारांना द्यायचं 10-15 देतात 50 लाख देतात तर तुमचं हे सामुदायिक युनिट आहे म्हणजे ती निर्माण नाही झाला होता समजून घ्या आता ह्याच्यामध्ये मला काय द्यायचं मला मेट द्यायचं मला दिवस बापू गोळेकर इंटरनॅशनल पैलवान बापू गोळेकर बापू गोळेकर हे बापू लाईव्ह चालू आहे मला आपण महाराष्ट्र काढायचं मी म्हणलं नागपूरचा जेवण म्हणून सांगितलं सोलापूरचा आहे सिंधुदुर्ग सगळे जिल्ह्याचे कार्यक्रम माझंच करायचे त्यामुळे माझा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तुम्हाला उद्या 25 मार्गामध्ये तुम्ही मला म्हणत नाही की आपण सकाळी मग एकदम 50 लाख 60 लाख दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला बांधकाम करायची मी सांगितलं कधी येणार मी सांगितलं मला असं पैसे मग माझ्याकडे माझ्या माहितीला असं मी म्हणतो त्याला म्हणजे तुमच्या समोर लाईव्ह आमच्या पक्षाचं नाही येतं पक्षाने मला आमदार केलं आमच्या पक्षाला लय ती वेगळे पक्ष इंटरनॅशनल पैलवान बापू गोळेकर आणि प्राचीन केसरी संदीप काशीद हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. किरण अनुषे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन हेही उपस्थित आहेत. वैभव बनगर महाराष्ट्र चॅम्पियन
आणि माळशिरस तालुक्याचे खंबीर नेतृत्व रोहित देशमुख हे आहेत, सूरज कांबळे पैलवान, हां विजय गोरड महाराष्ट्र चॅम्पियन हातालवा हे उपस्थित आहेत. रियाज मुल्ला तो आहे कोण कार्यक्रमाला रियाज नदा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन हे उपस्थित आहेत. बापू गोळेकर इंटरनॅशनल पैलवान हाय करी ऐकू दे. सचिन चव्हाण मेसेज सचिन चव्हाण आला मेसेज अरे भाऊ मस्त व्हिडिओ लाईक करीत बळ वापर सचिन चव्हाण या टँक खाली घाम लागतो वर कार्यक्रमाला नितीन कोळेकर आरेवाडी हे उपस्थित आहेत.
इकडे माग लाईव्ह चालू पूर्ण वेळ राजकारण आहे आमचं एक रुपया खर्च नाही 20 अंतर होतं लहान सुद्धा वाढलं नाही ॲपिट्यूड नाही डिपॉझिट नाही मला फोन आला आपला अभिनंदन खुश करायला लागते रे आमदार